व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमदार प्रवीणजी दरेकर यांना विनंती करते, आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. श्रमिक उत्कर्ष सभा व बेस्टच्या युनियनच्या वतीनं बेस्ट कामगारांसाठी एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि ज्यांच्यामुळं ज्यांच्या आशीर्वादानं अनेक गोष्टी बेस्ट कामगारांना मिळाल्या त्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं धन्यवाद देवेंद्रजी. अशा प्रकारचा कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सोहळ्यास उपस्थित आमचे नेते मार्गदर्शक या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांनी आता या ठिकाणी अत्यंत चांगलं भाषण मार्गदर्शन केलं, ते मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे नेते आशिषजी शेलार साहेब, आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं जर या बेस्ट कामगारांमध्ये ऊर्जा कुणी भरवली असेल तर ते कामगारांचं ऊर्जा स्रोत आमचे मित्र या युनियनचे नेते प्रसाद लाड, सन्माननीय अनिल डिग्गीकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, विविध युनियनचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं देवेंद्रजींच्या विषयी आभार व्यक्त करण्यासाठी आणि पुढच्या आमच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं नेतृत्व आहे त्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या कामगार बंधू भगिनी आणि मातांनो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आणि आमच्या एक मुंबईला परंपरा आहे, मुंबईला एक संस्कार आहे. या मुंबईसाठी जो जो योगदान देतो, जो आपलं सर्वस्व अर्पण करतो, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा आमच्या मुंबईकरांचा संस्कार आहे. आणि म्हणून बघा, कामगारांसाठी देवेंद्रजी आपण एवढं करताय तर कामगारांनी आपल्या प्रती धन्यवाद देवेंद्रजी अशा प्रकारचं आभार प्रदर्शन करणारा हा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे देवेंद्रजी आपल्याविषयी बोलायला लागला तो तासन तास आम्ही या ठिकाणी बोलू शकू. काही दिवसापूर्वी अभिदय नगरला आम्ही धन्यवाद देवेंद्रजी हा कार्यक्रम घेतला. मुंबईतले 15,000 हाऊसिंग सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी उपस्थित होते. केवळ आव्हानावर एवढी लोक होती. का उपस्थित होती? त्या मुंबईच्या हाऊसिंग सेक्टरचे अनेक प्रश्न अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित होते. गोरेगावला परिषद झाली, त्या परिषदेमध्ये देवेंद्रजींकडे 20 मागण्या ठेवल्या, त्यातल्या 18 मागण्या 6 महिन्यात पूर्ण करणारे नेतृत्व हे देवेंद्रजी होते. म्हणून आम्ही धन्यवाद देवेंद्रजी त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. आणि देवेंद्रजी आज ही उपस्थिती आहे हे आपले आभार तर मानायला आहे, परंतु त्यांच्या ज्या आशा अपेक्षा आपल्याकडून आहेत त्या तुम्हीच पूर्ण करू शकता हे सांगण्यासाठी गर्दी या ठिकाणी. कारण साहेब, मी या कार्यक्रमात थोडा भावुक अंत करणार आहे, कारण माझे वडील पण एसटी कंडक्टर होते. मी मगाशी जेव्हा प्रवेश प्रसादजी केला त्यावेळेला एसटी कंडक्टरच्या ड्रेसमध्ये बीएसटीचे ते स्वागत करत होते. मी पुढे उभा राहिलो नाही, मी एका बाजूला उभा राहिलो, कारण माझे वडील त्याच ड्रेसमध्ये ट्रे लावलेले माझ्या डोळ्यासमोर येत होते आणि त्यांनी स्वागत करावं एवढे आपण मोठं झालो नाही या कृतज्ञतेच्या भावनेनं मी बाजूला उभा होतो. कारण आम्ही संवेदना बाळगणारी लोक आहोत. देवेंद्रजींचा मगाशी आपण पाहिला असेल, ज्या वेळेला प्रदीप कतार नवरे की कोण तो या ठिकाणी आपला कामगार आला,
अक्षरशः झोपून गेला. देवेंद्रजी भावुक झाले. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होतो. डोळ्यातनं आसवं यायची फक्त बाकी होती. ही संवेदना असणारा नेता आमचा या ठिकाणी आहे. देवेंद्रजी मगाशी आशिषजींनी सांगितलं, खरं आहे, मुंबईकरांच्या मनामध्ये आपल्याविषयी वेगळ्या भावना आहेत. मुंबई मित्र त्यांनी सांगितलं. मी तर सांगेन, मुंबईमध्ये जो विकास झालाय त्या विकासाचं केंद्र कोणतं असेल ते फक्त देवेंद्र, हे आम्ही छाती ठोकपणे या ठिकाणी सांगतो. आपल्यासाठी साहेब मनापासून लोक उपस्थित राहतात, कारण आपण बोलण्यापेक्षा कृती करण्यावर आपला भर असतो. आज कामगार मोठ्या प्रमाणावर, कामगारांसाठी मुंबईचे आपण काम केलं. सफाई कामगारांच्या घराची आपण चिंता साहेब त्या ठिकाणी करताय. पोलीस जो त्या ठिकाणी उन्हातानात पावसात कष्ट करणाऱ्या पोलिसांच्या घराची आपण चिंता त्या ठिकाणी करताय. समाजातला उपेक्षित, वंचित, दलित, पददलित या साऱ्या समाजाची चिंता आपण देवेंद्रजी करत आहात. म्हणून तुमच्या मागे सारे समाज उभे आहेत आणि मराठा समाज पण देवेंद्रजी आपल्या मागे उभा आहे. त्यालाही महाराष्ट्रात माहित आहे आपण समाजाला काय त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काही लोक देवेंद्रजींना संपवण्याची भाषा करतात. अरे हे प्रेम कोणाच्या नशिबात आहे का? महाराष्ट्रातील जनतेचं देवेंद्रजींवर प्रेम आहे. 100 पिढ्या खाली आल्या तरी देवेंद्रजींना संपू या ठिकाणी कोण शकत नाही. आणि त्यांची सहनशीलता काही लोकांना दुर्बलता वाटते. हे साहेब आम्हाला कधी कधी चीड येते आणि आम्ही काय घाबरत नाही. प्रसाद लाड असेल, आम्ही आहोत, आम्ही धाडसी लोक आहोत, कारण जे सच्चाई त्याची पाठराखण करणारे आम्ही आहोत, संघर्ष करणारे आम्ही लोक त्या ठिकाणी आहोत. आणि त्याच्यामुळे खऱ्याला खरं बोलणं हे त्या ठिकाणी आम्ही मानणारे या ठिकाणची लोक आहोत. आणि त्याच्यामुळे देवेंद्रजी आपल्या मागे सगळ्या समाजातील लोक आहेत. आपण त्या ठिकाणी बोलत असताना टीव्हीवर काल परवा त्या ठिकाणी आम्ही संवेदन असल्यामुळे थोडेसे आम्ही लगेच रिॲक्ट होतो. आपली सहनशीलता तर परमेश्वराने आपल्याला कुठून ताकद दिले की आईवरून त्या ठिकाणी माझ्या शिव्या दिल्या. हे जेव्हा देवेंद्रजी सांगत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यातनं पाणी होतं की किती लेवलला सहनशीलता असावं. परंतु या ठिकाणी ते केवळ सारं सहन करतात की हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, मला बोलण्यापेक्षा मला काम जास्त करायचं आहे, ही भावना घेणारा आमचा नेता आहे. आणि देवेंद्रजी आपण आमची ताकद आहात. आम्ही कोणाच्या जीवावर या सगळ्या लोकांना न्याय देण्याचं धाडस करतो की आम्ही सरकारच्या माध्यमातून हे करू, आम्ही सरकारच्या माध्यमातून ते करू. आमची ताकद कोण असेल? देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस, ही आमची ताकद आहे. आणि म्हणून बेधडकपणे समाजातल्या सर्वसामान्य गरिबाला न्याय देण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही काम करत असतो. साहेब हा बीएसटी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवसेनेला जे मोठं केलं ते या बीएसटीच्या कामगारांनी मोठं केलं. मला आठवतंय नारायण राणे साहेब आमचे बेस्टचे अध्यक्ष साहेब होते, विठ्ठल चव्हाण बेस्टचे अध्यक्ष होते. आता कुडाळची काही मुलं या ठिकाणी आली, देवगडची काही मुलं आणली, गावावरनं या मुलांना साहेब आणलं आणि बीएसटी मध्ये त्या ठिकाणी टिळा लावला. कोणाला कंडक्टर केलं, कोणाला क्लर्क केलं, कोणाला ड्रायव्हर केलं. ही त्यावेळची शिवसेना होती. दुर्दैवानं नंतरच्या नेतृत्वाने वाटोळं या कामगारांचं या ठिकाणी केलं. आणि म्हणून देवेंद्रजी आपण त्यांना या ठिकाणी आधारात की आता आमच्यासाठी प्रामाणिकपणे या ठिकाणी कोण करेल तर त्या ठिकाणी देवेंद्रजी करतील. म्हणून आज सर्व लोक आपल्याकडे अपेक्षेनं पाहतायत. ही गर्दी मी बोलतो ना, ही गर्दी त्या ठिकाणी अपेक्षांची गर्दी आहे. पण अलीकडे काय होतं, गर्दी झाली की अपेक्षा राहतात बाजूला आणि राजकारण आमच्या डोक्यात येतं. तुम्ही राजकारण न करता समाजकारण त्या ठिकाणी करता. हे आपलं देवेंद्रजी या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. मी शेवटचं, प्रसाद लाड माझे मित्र आहेत तर आम्हाला तर जोडी म्हणतात, म्हणजे आम्हाला शिव्याही द्यायच्या असल्या देवेंद्रजी तर दोघांना एकत्रित देतात. कोण त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्या कोणाला प्र.के. आत्रेय किंवा पु ल देशपांडे असते तर त्यांनी त्यांच्यावर एक पुस्तक किंवा स्टोरी केली असती. एकाच वेळेला उद्योजक पण ते असतात, दुसऱ्या वेळेला उद्योजक असताना कामगारांचं नेतृत्व पण
प्रसाद लाड त्या ठिकाणी करतात. एका बाजूला सॅलरी देणारा माणूस असतो, पण मुंबई बँकेमध्ये साहेब सॅलरी अर्नर्स कामगार म्हणून त्या ठिकाणी कामगारांचं प्रतिनिधित्व करणारा पण प्रसाद लाड त्या ठिकाणी पाहिला. तो कामगार क्षेत्रात काम करतो, शिक्षण क्षेत्रात त्यांची ट्रस्ट आहे, शाळा चालवतात, आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचे डायलिसिस सेंटर आहे. परवा क्रीडा क्षेत्रामध्ये MCA ला काहीतरी उभे राहणार होते, तेव्हा बोललो प्रसाद कुठलं असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुमचा वावर नाही. अशा प्रकारचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्या ठिकाणी प्रसाद लाडचं आहे. आणि मुकुट असला तरी त्याच्यात हिरा त्या ठिकाणी असावा लागतो ठेवणारा, आणि त्या मुकुटाला देवेंद्रजींचा आशीर्वाद जो डोक्यावर आहे तो मुकुटमणी त्या ठिकाणी. आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रसाद लाड या सर्व क्षेत्रामध्ये, आता काय कामगार क्षेत्रात त्यांना काय कमवायचं आहे का? त्यांची IPO मोठी कंपनी आहे, आरोग्यामध्ये डायलिसिस सेंटर करून त्या ठिकाणी काय कमवायचं आहे? स्वतःचा खर्च करतायत. पण समाजातल्या ज्या ज्या घटकाला सेवा द्यायची आहे त्या घटकाला सेवा देण्याचा आदर्श जो देवेंद्रजीने आम्हाला दिलेला आहे तो पुढे नेण्याचं प्रामाणिक काम या ठिकाणी करतायत, आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. देवेंद्रजी, आपल्याविषयी तर बोलत असताना शेवटचं मी या ठिकाणी बोलतो. मगाशी त्या ठिकाणी टेम्पररी कॅज्युअल लोकांना आपण टेम्पररी केलं, आणि टेम्पररी केल्यानंतर त्यांना परमनंटचे लाभ त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे देवेंद्रजी मार्ग काढणारा कसा माणूस आहे, म्हणजे वाटाड्या एखाद्याला बोलतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षणाचे विषय चालू आहेत, पण त्या ठिकाणी धनगर समाजाचा विषय आला की धनगर समाजाला काय पाहिजे, न्यायालयीन प्रक्रियेत विषय होईपर्यंत समाजावर अन्याय व्हायला नको म्हणून त्यांना सवलती देण्याचा वेगळा मार्ग काढला, आणि त्यांना आरक्षण सदृश्य सगळ्या सवलती त्या ठिकाणी दिल्या. मराठा समाजाच्या बाबतीत सुद्धा आरक्षणाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी सवलती देण्याचा मार्ग त्यांनी त्या ठिकाणी काढला. आणि एखादा वाटाडे असतो तसा त्या समाजासाठी त्या ठिकाणी मार्ग वाट काढण्याचं काम या महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. त्या ठिकाणी कोण लोक बोलतात की लाडकी बहीण योजना आणली, पैसे कुठनं आणणार? अरे देवेंद्रजी भक्कम आहेत, त्यांना बॅलन्स शीट कळते. लोक कधी मंत्रालयात येत नाहीत तर त्यांना काय त्या ठिकाणी अर्थसंकल्प कळणार. म्हणून आता पहिला चेक दिला, नाही तर उद्या चेकच्या अगोदर पहिला त्या ठिकाणी वाटला. हे देवेंद्रजींचा एकदम पारदर्शक कारभार त्या ठिकाणी आहे. मी जास्त बोलत नाही, त्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पण शेवटी हा कार्यक्रम एक भावनिक कार्यक्रम होता म्हणून मी जरा जास्त या ठिकाणी बोललो. साहेब, प्रसाद लाड यांची मागणी आहे ती चांगली आहे की या मुंबईला कामगारांचं एक वैभव आहे, आणि या कामगारांसाठी जे जे आपल्याला देता येईल, यांनी शिवसेना वाढवली, घडवली, बाळासाहेबांनी जे वैभव उभं केलं त्याचं फाउंडेशन, पाया हे मुंबईचे या ठिकाणचे बेस्ट कामगार आहेत. आणि त्यांचा साहेब आपल्याला आशीर्वाद निश्चितपणे भविष्यासाठी त्या ठिकाणी एक ताकद म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून आज सदैव आशीर्वाद त्यांच्या पाठीशी या ठिकाणी राहावा, अशा प्रकारचीच नम्र प्रार्थना कामगारांच्या वतीनं मी या ठिकाणी करतो. आणि आपल्याला मुंबईकरांच्या वतीनं, बेस्ट कामगारांच्या वतीनं लाख लाख धन्यवाद देतो आणि प्रसाद लाड यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.